देवास्तानि धर्माणि प्रथमानि आसन् ते प्रधातं महिमानः स्वतन्त्र यत्र पूर्वे साध्यासन्त देवा ॐ राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामे श्रवणो वै श्रवणो दधातु उभे राज वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति स्वराज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेज्यं राज्यं महाराज्यं महाधिपत्यं समुद्रपर्या ईशा सार्वभौम सार्वा ईशान्तादा पराधात पृथ्वे समुद्रपर्यन्ताया एकराधिकक्लेशश्लोको विहेतो मरुतस्पर्मेष्टारो मरुतस्य वसन्ते आयुष्यदशकामप्रिये विश्वे देवा समासते मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि ॐ शान्ति शान्ति शान्तिः। मुकुल आपल्या या कार्यक्रमाचे प्रायोजक आणि शिवशक्ती बँकेचे संचालक, त्यानंतर मुकुंदराज कुलकर्णी आजच्या कार्यक्रमाचे वक्ते, त्याचबरोबर शिल्पा हरीश कुलकर्णी ब्राह्मण महासंघाच्या महिला अध्यक्षा, श्री महेश कुलकर्णी ब्राह्मण महासंघाचे शहर अध्यक्ष यांनी व्यासपीठावर येऊन बसावं अशी विनंती करतो। महेश कुलकर्णी यानंतर सन्माननीय अध्यक्षांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करत आहोत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। बघा इकडे सगळे शिल्पा पुढे जीएसटीचे काम पाहता BP सोलाके कॉमर्समधून 1974 साली ते BCom झाले। राजर्षी शाहूराव कॉलेज बार्शीमधून LLBच्या पहिल्या वर्षी ते 200 विद्यार्थ्यांत पहिलेच एकटे पास झाले होते। त्यानंतर लॉ कॉलेज सोलापूर येथून LLB सेकंड व थर्ड इयरला सोलापूर जिल्ह्यामध्ये ते प्रथम आलेले होते। त्यांचा आपण अभिनंदन करूया। पुणे विद्यापीठातून त्यांनी LLBची पदवी घेण्यासाठी ऍडमिशन घेतली आणि पुण्यात त्यांनी एक वर्ष टेक्सेशनमध्ये प्रॅक्टिस केली। पुण्यात असताना त्यांना देवकी पंडित, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, पंडित जसराज, किशोरी आंबेडकर यांच्या केसरीवाडा येथे संगीत महोत्सव संगीत ऐकण्याचा आस्वाद त्यांना मिळाला। त्याचबरोबर स्वामी चिन्मयानंद यांचे गीताज्ञान, शिवाजीराव भोसले व आचार्य रजनीश यांचे व्याख्यान ऐकण्याचा त्यांना योग आला होता। सध्या ते 9/3/1979 पासून बार्शी येथे वकिलीचा व्यवसाय आणि आयकर जीएसटीचे काम पाहतात। त्यांना 2 मुले, 1 मुलगी आहे। एक मुलगा टाटा मोटर्समध्ये BGM आहे, तर सून CA आहे। एक मुलगा व सून आयकर जीएसटीचे काम पाहतात। मुलगी BA कॉम्प्युटर असून जावई MBA मार्केटिंग टाटा मोटर्सचे मुंबई GM आहे। असे आपल्याला सत्यनारायण रामदास पुरे हे अध्यक्ष लाभले। त्यांचा सन्मान
सन्माननीय शेतकऱ्यांचे सामुदायिक गणाध्यक्ष यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. ब्राह्मण महासंघातर्फे दर महिन्याला कोणीतरी प्रायव्हेट शिवशक्ती बँकेचे संचालक सन्माननीय मुकुंदवा यांनी प्रायव्हेट घेतला आहे, त्यामुळे त्यांचा सत्कार सामनेकरांनी न्याय करावा याचा म्हणणं. गेली 5-6 महिने किंवा 1 वर्षापूर्वीपासून ब्राह्मण वृंदांचा वाढदिवस साजरा केला जातो आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला जातो. परंतु ह्या महिन्यामध्ये सुद्धा ब्राह्मण महासंघाने थोडंसं वेगळं पण जपून आपण आता बघा, मी तुम्हाला निवेदन वाचून दाखवलं, ते तहसीलदाराला निवेदन दिलं. त्याचबरोबर 9 मार्च रोजी महिला दिनदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला होता. त्या कार्यक्रमाला महिलांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला होता. त्याचबरोबर 20 मार्च या दिवशी महिला महासंघ बार्शी यांच्या मार्फत महिलांसाठी हिमोग्लोबिन व ब्लड प्रेशर तपासणी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यात डॉक्टर प्रांजली कुलकर्णी व संध्या साने यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यात अनेक महिलांनी सहभाग नोंदवला होता. म्हणजे 2 कार्यक्रम आपण या महिन्यामध्ये घेतले आणि त्याचबरोबर एक निवेदन आपण तहसीलदाराला दिलेलं आपल्या ब्राह्मण महासंघातर्फे. तर असे कार्यक्रम करत असताना आजच्या कार्यक्रमाचे बोलण्याचे प्रयोजन श्री मुकुंदराव यांनी केलेलं आहे. प्रत्येक महिन्यात ब्राह्मण समाजात एखादी व्यक्ती या खर्चाचा भार सुचत असते, परंतु हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्पीकर, हॉल, त्यानंतर फुलं, हार, इतर साहित्य या ठिकाणी उपलब्ध करावं लागतं. यासाठी खर्च ब्राह्मण महासंघ करत असतो. त्यासाठी या ब्राह्मण महासंघाला आपले आर्थिक पाठबळ आवश्यक आहे. आपण आपल्या सोयीनुसार या कार्यक्रमात सगळ्यांना विनंती करावी अशी मी ब्राह्मण महासंघातर्फे आपण सर्वांना विनंती करतो. त्यांनी 4 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या त्यांचे 2 मुलं आणि 2 सुना डॉक्टर आहेत. 3 नाटक डॉक्टर आहेत. एक संगीत अलंकार आहे आणि ते डॉक्टर राहुल कुलकर्णी सामुदागर यांच्या ते मातोश्री आहे. त्यांचा सत्कार क्षेत्रात करण्यात करा. त्यांचा बार्शीतील थोर समाजसेवक दलित मित्र आणि शिक्षक श्री सहस्रबुद्धे यांची ती मोठी मुलगी आहे. त्यांचं शिक्षण कन्या प्रशाला व कॉलेज हायस्कूल बार्शी येथे झालेलं आहे. जिजामाता विद्यापीठ बार्शी येथे 28 वर्ष शिक्षिका म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. बालभारतीचे पाठ्यपुस्तक निर्मिती प्राथमिक विभागात परीक्षक म्हणून अनेक वर्ष प्रौढ शिक्षण वर्ग चालवत आहे. गेली 20 वर्ष हरिजन सेवक संघ बार्शी या शाखेत अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यांचा सन्मान आपण यावर्षी उत्तम मार्गाने MBBS झालेले उत्तीर्ण झालेले प्रवरा प्रसन्न देशपांडे आले, तर त्यांचा सत्कार या ठिकाणी प्रसन्न देशपांडे पण आलेले आहेत. प्रसन्न
त्यांच्या आईने. त्यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि त्यांची वैद्यकीय सेवेची 25 वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सुविध पत्नीने त्यांचा सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर याही वर्षी त्यांनी आपल्याला पांडुरंगाच्या मूर्ती दिल्या छोट्याशा. असे राजीव बडवे यांचा सत्कार या ठिकाणी होतो. राजीव बडवे त्यांचा अध्यक्ष सत्कार करा. पुरोहित सरांनी त्यांचा सत्कार करावा. पुरोहित सर पुरोहित सत्कार करावा. चॅनलच्या सौ नीता देव यांचा सत्कार, कारण त्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहून लक्ष दिली आणि आपल्या याचं शूटिंग केलं. त्याबद्दल प्रेरणा देशपांडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार. यानंतर आता आपण वाढदिवसाकडे वळतो. तर महिलांचे वाढदिवस सर्वप्रथम घेतो. काव्या विजय जोशी. काव्या विजय जोशी विद्यार्थी आहे. या महिन्यात झालेला आहे. त्यांचा सत्कार जोशी सुहास जोशी जयंत शंकरराव कोरबळकर यांचा सत्कार. अच्युत रत्ना देशपांडे. नक्षत्र विनायक देशपांडे. नमस्ते. यानंतर चुकून आमच्याकडून कोणाचे वाढदिवस राहिलेले असतील तर कृपया आपण सांगितलं तर ते वाढदिवस आपल्याला इथे साजरे करता येतात. ज्यांची नोंद असतील त्यांना आपण सगळ्यांना फोन करतो, निरोप देतो आणि बोलवतो. पण त्यामधून जर कोणी राहिलं असेल आमच्याकडून चुकून तर कृपया आम्हाला सांगितलं तर या कार्यक्रमात तो सत्कार करून घेता येईल. एक सूचना आलेली आहे. नक्षत्रा विनायक देशपांडे तिचा वाढदिवस झालेला आहे, तर तिच्या देशपांडे परिवार, विनायक देशपांडे सर आणि प्रवीणा देशपांडे या इको फ्रेंडली पिशव्यांचं वाटप करणार आहेत. गौरकर सरांचा वाढदिवस राहिलेला आहे, तर त्यांनी समोर यावं. विजय कुलकर्णी ॲडव्होकेट विजय कुलकर्णी यांनी गौरकर सरांचा सत्कार करावा.
दिनेश कुलकर्णी यांनी लावला. दिनेश कुलकर्णी. वेद नितीन कुलकर्णी यांच्यावर एक क्रिया करण्यासाठी आपण ब्राह्मण महासंघातर्फे सगळ्या ब्रह्मवृंदांना आवाहन केलं होतं. तर सर्व ब्रह्मवृंदांनी अगदी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देऊन आपण त्यांना 62,000 रुपयाची मदत केलेली आहे आणि त्या बाळाचे उपचार यशस्वी होऊन तो बाळ आता सध्या बार्शी त्याच्या घरी आलेला आहे. हे आपल्या सर्वांचं सहकार्य असल्यामुळं आपण त्यांना मदत करू शकलो. तर सर्व ब्रह्मवंत परिवाराचे ब्राह्मण महासंघातर्फे मी आभार मानतो. नमस्कार. त्यांचे आज वाढदिवस झाले, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. आणि मी आता माझे भाऊ विलास वसंत देशपांडे उर्फ तात्यासाहेब देशपांडे यांची नात प्रसन्न विलास देशपांडे यांची मुलगी MBBS डॉक्टर झालेली आहे आणि तिच्यासाठी मी आता 1-2 ओळी आणि सर्वांसाठी पण म्हणते. सगळ्यांच्या दृष्टीने हा दिवस सोन्याचा आहे. फक्त 2च मिनिटं. अजी सोनियाचा दिनो, अजी सोनियाचा दिनो, वर्षे अमृताचा धनु, अजी सोनियाचा दिनो. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिनो, वर्षे अमृताचा धनु, अजी सोनियाचा दिनो. धन्यवाद. आणि बार्शीची मायादर्शन असल्यामुळे हक्काने इथे येऊन तुमचा वेळ घेतला सगळ्यांचा आणि सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. ब्राह्मण महासंघ या कार्यक्रमाकरता मला राज कुलकर्णी साहेबांकडून, सातनाईकर साहेबांकडून निमंत्रण मिळालं. बार्शी महासंघाने मला जे या कार्यक्रमाकरिता अध्यक्षपद सोपवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यापूर्वी एकदा मला त्यांनी विनंती केली होती, पण त्यावेळेला मी राजस्थान सहलीवर होतो, त्यामुळे मी येऊ शकलो नाही. आता या अध्यक्षीय भाषण म्हणजे माझ्या दृष्टीने फार जटिल विषय आहे. कारण मी जरी वकिली करत असलो तरी माझी वकिली कमी आर्ग्युमेंटची वकिली, आयकर वगैरे खात्यात मी काम करतो आणि आपल्या कोर्टात मी वकिली जिथं केस वीक असते तिथं आर्ग्युमेंट जास्त असतं, तिथं जास्त बोलावं लागतं. आम्ही कमी पैसे कमी बोलण्याचे जास्त पैसे घेतो, तिथं जास्त बोलण्याचे कमी पैसे मिळतात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं आव्हान. आणि ह्याच्यानंतर जो मुख्य विषय आहे की मुकुंदराज कुलकर्णी यांचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमाच्या संबंधात आणि आज पहिल्यांदा आल्यानंतर हे जे चांगले चांगले उपक्रम इथं सगळे छोट्यांचे मोठ्यांचे वाढदिवस ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे त्यांचं अभिनंदन. आणि जे कामगिरीत कमी पडले त्यांनी पुन्हा आणखी चांगली कामगिरी करावी अशा सगळ्यांना मी शुभेच्छा एकदा परत व्यक्त करतो. आणि ज्यांनी चांगली कामगिरी केली त्यांना उत्तरोत्तर परमेश्वराकडून यश मिळत जावं आणि ज्यांनी कमी पडले कामगिरी त्यांचे मागं परमेश्वर उभं राहावं आणि त्यांनी यश सतत मिळत जावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ब्राह्मण महासंघाचा आणि आमचा जो मारवाडी ब्राह्मण एक संघ आहे छोटासा आमचा, आमची साधारण 500 घर आहे. आता आम्ही 6 महिने वर्षापासून सतत संपर्कात आहोत. तर मी काही दिवसांनी स्वतः भेटून तो संघ ह्या संघात विलीन करावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. कारण
की फोडा जोडा आणि राज्य करा ही नीती ब्रिटिशापासूनच चालत आलेली आहे. मग अगोदर तर आमची 50-60 घरं आणि त्या घरात परत 6 उपजाती. छन्याती ब्राह्मण असं म्हटलं जातं आमच्या मारवाडी लोकांना. 60 घरात 6.5 जाती. आता तुम्ही फक्त तुमचे यजुर्वेदी आणि ऋग्वेदी असं काहीतरी प्रकार असेल का तर कोकणच विशेष, पण शेवटी सगळे ब्राह्मणे ब्रह्माजीची संतान आहेत. पहिल्यांदा हे लक्षात ठेवून आपण ते म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोबत, या पद्धतीने एकत्र आलो तर भविष्यात सगळ्या गोष्टी एकमेकाशी. आणि जे आत्ताचं वातावरण आहे जे सामाजिक जे बिघडायला लागलेलं आहे दिवसेंदिवस या आत्ताच्या टेक्नॉलॉजीमुळे आणि बऱ्याचशा गंभीर समस्याही आहेत. त्याचा आज मी होळीच्या दिवशी किंवा ह्या चांगल्या कार्यक्रमात उपभोग करणार नाही, त्याच्यावर सुद्धा विचार करायची एक वेळ आलेली आहे की आपलं ब्रह्मवृंद जो आहे त्याचे पहिल्यापासून काम होते की विद्येचं अर्जन आणि विद्यादान. आता अशी परिस्थिती निर्माण झाली, त्याकडे आपल्याला राज्याश्रय होता, आता राज्याश्रय नाही. राज्यकर्ते ज्यावेळेस त्याला निवडून यायचं त्यावेळेला पहिल्यांदा धर्माचा वापर, आणि धर्माचा वापर चालत नाही म्हटल्यावर जातीत विद्वेष असे चित्रविचित्र प्रश्न निर्माण व्हायला लागले. त्यावेळेला आता परशुरामचा जो अवतार झाला त्या अवताराची आता परत एकदा गरज पडायची वेळ निर्माण झालेली असं मला वाटतंय. तर त्या दृष्टीनं परत पदाधिकारी लोकांशी आमचे पदाधिकारी बसून चर्चा करू आम्ही आणि त्यातून एकत्र कसं येता येईल, आम्हाला कसं संमिलित होता येईल, तुम्हाला आमच्यात कसं संमिलित करून येता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करू. कार्यक्रमाला 31 मार्चमुळे उशीर झाला यायला, त्याच्याबद्दल परत एकदा मी सगळ्यांसमोर दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढचा कार्यक्रम सुरू करावा असं मी त्यांना आवाहन करतो. मी एक छोटीशी कविता कार्यक्रम आहे म्हणल्यावर मला टेन्शन आलंय. 10-12 तास गेल्यावर एक छोटीशी कविता निर्माण केली मी लिहून वाचते. माझा प्रयत्न नाही आहे पण प्रयत्न आहे हा. त्याच्यामुळे यात काना मात्रे अनुस्वार रस्व दीर्घ चुका कृपया टाळू नका. कविता काय आहे, कोणतं वस्त्र पोशाख आहे, सदरा विचार आहे म्हणजे प्रश्नचिन्ह आहे बरं का पुढे नाही मंडळी नाही. कविता शब्दाच्या न्यायालयात आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या निर्दोष माणसाचे शपथपत्र आहे. कविता काय आहे, व्यक्तिमत्व बनवण्याचे, चरित्र चमकवण्याचे, पोटासाठी उत्पन्न मिळवण्याची वस्तू आहे का? नाही मंडळी नाही. कविता भाषेमध्ये माणूस होऊन जगण्याची प्रवृत्ती आहे. 31 मार्चला आता 21 मार्चला जागतिक कविता दिवस झाला, त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. छान विचार मांडला. त्या विचाराशी सर्व ब्राह्मण महासंघ आपल्या सहमत आहे. आपण पुढच्या वेळेस पासून आपल्या सर्व राजस्थानी ब्राह्मण महासंघाची जी लोक आहेत त्यांना सर्वांना निरोप देऊन या कार्यक्रमाला यावं आणि त्यांच्यातले जे वाढदिवस वगैरे आहेत, ज्येष्ठाचे सत्कार आहेत ते पण आपण सुचवले तर तो पण कार्यक्रम आपण या कार्यक्रमामध्ये करूया अशी मी ब्राह्मण महासंघाच्या वतीने आपणास ग्वाही देतो. तो केवतेच्या गावात झाला. मन विरक्त असताना मनाच्या गाभाऱ्यातील शब्दांची ठेवण अभंग ठेवण्यासाठी लेखणी कागदाला कडकडून मिठी मारते आणि जन्माला येते कविता. कविता म्हणजे उत्स्फूर्त भावनांचा प्रभावी आविष्कार असतो. त्यासाठी कवितेला तरल आणि संवेदनशील मनाची आवश्यकता असते. आज आपल्या सर्वांच्या तरल आणि संवेदनशील मनातील भावनांना शब्दाच्या चिमटीत पकडून कवितेच्या गावाला घेऊन जाणार आहे आपल्या सर्वांचे आवडते शब्दप्रभू कविवर्य मुकुंदराज कुलकर्णी. त्यांच्यासाठी एका जोरात टाळ्या वाजवा. सर्वांना समजेल आणि भावे अशा सोप्या भाषेत लिहिलेल्या त्यांच्या कविता आनंदाचे कारंजे उडवून निर्माण करणारे अनेक किस्से, वृक्ष
चेहऱ्यावर हास्यांची लकेर उमटवणारी त्यांच्या वात्रटिका हे सर्व आज आपण ऐकणार आहोत त्यांच्या अमोघ वाणीतून. तेव्हा आपण सर्वच जाऊया त्यांच्या कवितेच्या गावात. चला तर मग आपण सर्व त्यांच्या कवितेच्या गावात जाऊया. नमस्कार मंडळी. आजच्या समारंभाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यनारायणजी पुरोहित साहेब, बार्शीतले नामवंत सल्लागार, आपल्या ब्राह्मण महासंघ बार्शी तालुक्याचे अध्यक्ष, संघाच्या संस्कारातून ज्यांचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे तसे अत्यंत विनम्र, निस्वार्थी, प्रामाणिक असे आमचे अध्यक्ष मान्य दिनकरजी सामनाईकरजी, आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक शिवशक्ती बँकेचे संचालक मान्य मुकुंदजी वाघ, त्याचबरोबर आपले बार्शी शहर अध्यक्ष मान्य महेशजी कुलकर्णी, मान्य अनिल देशपांडे, मान्य शिल्पाताई आणि सर्व मान्य जुगल शेट्टी आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींनो. मित्रो, आज नाथषष्ठीचा पवित्र दिवस आहे. एकनाथ महाराजांच्या संदर्भात 5 महत्वाच्या घटना या नाथषष्ठीला घडलेल्या आहेत. एकनाथ महाराजांचा जनार्दन स्वामींचा अनुग्रह जो महाराजांना झाला तो नेमका फाल्गुन वद्य षष्ठीला झाला. एकनाथ महाराजांना शूलभंजन पर्वतावर श्री दत्तात्रयांचा जो साक्षात्कार झाला आणि अनुग्रह झाला तोही नेमका याच षष्ठी दिवशी झाला. एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांची जयंती आणि त्यांचा समाधी दिन हाही नेमका हाच दिवस आहे फाल्गुन वद्य षष्ठीचा. आणि सगळ्यात शेवटचा योग म्हणजे एकनाथ महाराजांनी समाधी घेण्यासाठी त्यांनी गोदावरीमध्ये जलसमाधी घेतली, त्यासाठीही त्यांनी हाच दिवस निवडला आणि मग तेव्हापासून आपण त्याला एकनाथ नाथषष्ठी म्हणायला लागलो. तर अशा पद्धतीने एक पंचपर्व काळ जिथे एकत्र आलेला आहे अशा पवित्र दिवशी आज आपण एकमेकाला भेटलो आहोत. मला एकनाथ महाराजांबद्दल एक विशेष आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आणि आदरभाव आहे. याचं कारण माझं लहानपण हे वैरागच्या एकनाथ मंदिराच्या परिसरामध्ये पूर्ण व्यतीत झालं आणि त्यामुळेच मला आनंद वाटला की आज आपल्या ब्राह्मण महासंघामध्ये मी पहिल्यांदाच मला वाटतं हा कवितांचा कार्यक्रम करतो आहे आणि तो नेमका मला नाथषष्ठीलाच करायला मिळतो आहे. म्हणजे नाथांचे आशीर्वाद आणि आपण सर्व रसिकांचे आशीर्वाद या निमित्ताने मला मिळत आहे. मित्रांनो, नाथांचं वैशिष्ट्य असं होतं की नाथांनी कधीही कसलाही भेदभाव केला नाही. नाथांनी अंतजानं जीव घातलं. नाथांनी श्राद्धाचा स्वयंपाक सफाई कामगारांना खाऊ घातला. नाथांनी गोदावरीच्या वाळवंटामध्ये तुषार्थ गाढवाला त्याचं डोकं मांडीवर घेऊन पाणी पाजलं. अशा प्रकारे नाथांचं जर आपण एकूण भूमिका बघितली तर ते समतेचे अग्रदूत होते. नाथांच्या बाबतीत आपल्याला जास्त आपुलकी वाटणारी गोष्ट म्हणजे नाथ हे गृहस्थाश्रमी संत होते. म्हणजे तुमच्या आमच्यासारखाच त्यांचा प्रपंच होता आणि प्रपंचाच्या सगळ्या मर्यादा सांभाळून सुद्धा तुम्हाला ईश्वर प्राप्ती करून घेता येते हे नाथांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिलं. तर आपण सुरुवातीला आपण संतांचं पुण्यस्मरण केलं. आता थोडं वसंताकडे वळूया. आजूबाजूला सगळी वसंताची प्रसाद चिन्ह उमटलेली आहेत. आंब्याची झाडं मोहरानं चिंगली आहेत. अवघी सृष्टी सृजनाच्या सोहळ्यामध्ये रंगली आहे. मोगऱ्याचा सुवास वाहून पहाटवारे भागले आहेत तर बळस आणि पांगाऱ्यावर केशरी दिवे लागले आहेत. कावळ्याच्या कर्कश विलापांची जागा कोकिळ्याचा मंजुळा आलाप घेतो आहे आणि अशा या सुंदर वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम होतो आहे. आजूबाजूला सगळीकडे ही वसंतोत्सवाच्या पुढे आपण बघतोय. कालच रंगपंचमी झाली. आपल्याकडं ही जी सणांची योजना आहे ना ती सुद्धा आपल्या या सगळ्या पूर्वजांनी फार विचारपूर्वक केली किंवा योजनापूर्वक केली असं मला वाटतं. जेव्हा निसर्गामध्ये रंगोत्सव उमलून येतो तेव्हा आपल्याकडे रंगपंचमी येते. आता बघा, वसंताच्या स्वागताला तिकडं गुलमोहरावर
लाल निशाणं लागली, पिवळ्या पहाव्यांनी छान फुलमाळांची तोरणं सगळी जमिनीवर सोडलेली आहेत वसंताच्या स्वागतासाठी. इकडे पळसाणी पांघरावर 1000 ज्योती उजळलेल्या आहेत. असं छान रंगीत वातावरण जेव्हा सगळीकडे होतं तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून आपल्याकडे रंगपंचमी आहे. तर मित्रांनो, आता कसं झालंय की रंगपंचमीचा जो सण आहे ना, तो एकेकाळी फक्त रंग उधळून साजरा केला जायचा. असं म्हणतात की पहिल्यांदा राधेवर कृष्णाने जो रंग उधळला, म्हणजे कोरड्या रंगाने पूर्वी रंगपंचमी खेळायची पद्धत होती, तर राधेवर जो कृष्णाने रंग उधळला आणि तो दिवस रंगपंचमीचा दिवस म्हणून साजरा करायची पद्धत आपल्याकडे रूढ झाली. पुढं ओले रंग कधी झाले आणि या ओल्या रंगानंतर त्यामध्ये वॉर्निश, डांबर, केमिकल असे हे सगळे घटक केव्हा मिसळले हे आपल्या कुणालाच कळलं नाही. आपण बघा, तुम्ही रंगपंचमीच्या दिवशी रस्त्यावरती ज्या टोळ्या दिसतात ना, त्या माणसांच्या वाटत नाही. सर्व विभागातली मंडळी असतात, पण ती भूत किंवा पिशाच्य वाटतात. मित्रांनो, आपल्याकडे सणांची योजना असते ना, ती भूतांची माणसं व्हावीत यासाठी असते. पुन्हा जर आपण माणसांची भूत करणार असू तर कुठेतरी मला वाटतं आपण याचा फेरविचार करावा लागेल. कशा पद्धतीने आपण सण साजरे करतोय. आपल्याकडे गणेशोत्सवाच्या बाबतीत सुद्धा हेच झालेलं आपण बघतो आहोत. रोज काहीतरी असं त्यांचं चाललेलं असतं. कधी प्रेमाचे त्रिकोण असतात, कधी प्रेमाचे चौकोन असतात आणि आपली सगळी मंडळी अगदी श्रद्धेने त्या सगळ्या भानगडी वाचत असतात. तर असंच ऐश्वर्या रायच्या लग्नाचं कसं व्हायचं म्हणून अनेकांना काळजी होती आणि तिचं लग्न जेव्हा जमलं तेव्हा माझा एक मित्र इतक्या हर्षवाईने सांगत आला की अरे लग्न जमलं. अरे पण ते कोणाशी जमले? तुझ्याशी जमलंय का? तर या ऐश्वर्या रायच्या संदर्भातली वात्रटिका अशी आहे की उगीच शर्ट काढून, म्हणजे एक त्रिकोण होता बघा तो, सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय, असा तो त्रिकोण त्या काळातल्या सगळ्यांना माहित होता. मग उगीच शर्ट काढून उघडं फिरून फुटपाथवरची माणसं मारून, उगीच शर्ट काढून उघडं फिरून फुटपाथवरची माणसं मारून चिंकाराची शिकार करून ऐश्वर्य असं राहत नसतं. उगीच शर्ट काढून उघडं फिरून फुटपाथवरची माणसं मारून चिंकाराची शिकार करून ऐश्वर्य असं राहत नसतं. अविवेकाची गोष्ट सोडा, विवेकाचंही चालत नसतं. अविवेकाची गोष्ट सोडा, विवेकाचंही चालत नसतं. सगळा स्टार्सचा खेळ असतो. सगळा स्टार्सचा खेळ असतो. सुपरस्टारच्या घरात जन्मलं तरच विश्वसुंदरीचा मेळ बसतो. सुपरस्टारच्या घरात जन्मलं तरच विश्वसुंदरीचा मेळ बसतो आणि मग मंगळ बसतो पिंपळावर आणि इकडे ऐश्वर्याचा अभिषेक होतो. इंद्रायणीच्या तीरावरती विसावला शांत, इंद्रायणीच्या तीरावरती विसावला शांत, चिरंजीव तो मृत्युंजय तो खरा ज्ञानवंत, चिरंजीव तो मृत्युंजय तो खरा ज्ञानवंत. उन्हात जळत्या मृदुल पावले वणवण भिरभिरली, उन्हात जळत्या मृदुल पावले वणवण भिरभिरली, मिटताना निष्ठुर कवाडे कर्कश किरकिरली, मिटताना निष्ठुर कवाडे कर्कश किरकिरली. अश्रूंची निष्पाप मालिका पापणीत झरली, अश्रूंची निष्पाप मालिका पापणीत झरली. पुसण्यासाठी सदैव धावले मुक्तेचे हात, पुसण्यासाठी सदैव धावले मुक्तेचे हात. चिरंजीव तो मृत्युंजय तो खरा ज्ञानवंत. असे सोसले तरी हसले ओठातून गीत, असे सोसले तरी हसले ओठातून स्मित. गीतामधुनी आत याचिले विश्वाचे गीत, गीतामधुनी आत याचिले विश्वाचे गीत. टंका टंका मधून प्रगटला हसरा भगवंत, टंका टंका मधून प्रगटला हसरा भगवंत. तृषार्थ झाले तृप्त पावली विसावले शांत, तृषार्थ झाले तृप्त पावली विसावले शांत. चिरंजीव तो मृत्युंजय तो खरा ज्ञानवंत. पोर पोरके लाख जनांची झालीसे माऊली. विचार करा किती वय होतं माऊलींचं. त्यावेळेला त्यांना आई वडिलांचा वियोग सहन करावा लागला आणि मला वाटतं वयाच्या 21व्या वर्षीच त्यांनी समाधी घेतली. तर आज म्हातारी माणसं सुद्धा आपण बघतो आळंदीला जेव्हा जातात ना तेव्हा त्या समाधीला कडकडून मिठी मारतात आणि माऊली अशी हाक देतात. म्हणजे सगळ्या जगाची माऊली होण्या एवढं मातृहृदय त्यांच्याकडे होतं की त्याला स्वतःला सुद्धा आईचं प्रेम पुरेसं मिळालं नाही.
पोर पोरके लाख जनांची झालीसे माऊली, परमेशाची स्नेहल प्रतिमा सदैव साकारली, परमेशाची स्नेहल प्रतिमा सदैव साकारली. मुखी उमटल्या देवाघराच्या सुमन शांत ओळी, मुखी उमटल्या देवाघराच्या सुमन शांत ओळी. ज्ञानेश्वरीने परमार्थाचा प्रकाशाला पंथ, ज्ञानेश्वरीने परमार्थाचा प्रकाशाला पंथ. चिरंजीव तो मृत्युंजय तो खरा ज्ञानवंत. आणि शेवटचं घडवलंय, जसा उगवला रवी कोवळा तशी स्वर्णकाठी. थोडी कल्पना करून बघा की अगदी नुकताच उगवलेला सूर्य असतो ना क्षितिजावरती आलेला, तो केवढा तेजस्वी दिसतो. जसा उगवला रवी कोवळा तशी स्वर्णकांती. जिव्हेवरती ओंकाराची अक्षय विश्रांती, जिव्हेवरती ओंकाराची अक्षय विश्रांती. अस्फुट हसरे ओठ मुखावर झळाळ ते शांती, अस्फुट हसरे ओठ मुखावर झळाळ ते शांती. नेत्री करुणा तुडुंबल्याले सत्व मूर्तिमंत, नेत्री करुणा तुडुंबल्याले सत्व मूर्तिमंत. इंद्रायणीच्या तीरावरती विसावला शांत. चिरंजीव तो मृत्युंजय तो खरा ज्ञानवंत. चिरंजीव दर महिन्याच्या होणाऱ्या या वाढदिवस कार्यक्रमानिमित्त आजच्या कार्यक्रमाला आपल्याला उपलब्ध झालेले ॲडव्होकेट पुरोहित सर, शिवशक्ती बँकेचे संचालक श्री मुकुंद वाघ, आमचे संघाचे अध्यक्ष श्री दिनकर सापनाईक सर, ज्यांनी आज आपल्याला शब्द सामर्थ्याने तृप्त केलेले असे श्री मुकुंदराजी कुलकर्णी, शहराध्यक्ष श्री महेश कुलकर्णी, महिला पदाधिकारी अध्यक्षा सौ शिल्पाताई कुलकर्णी व आमचे सर्व ब्राह्मण महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि आपण उपस्थित असलेले सर्व ब्रह्मवृत्त बंधू भगिनी, आजचा या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार. सर्वांनी खाली सुरुची भोजनाचा लाभ घेऊनच मगच कार्यक्रमाची सांगता होईल. मुकुंद वाघ, शिवशक्ती बँकेचे संचालक श्री मुकुंद वाघ यांच्या मार्फत हे सुरुची भोजनाचा आस्वाद ठेवलेला आहे. तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा व प्रसारणानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. श्री विनायक देशपांडे सर त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सर्वांना ते इको फ्रेंडली बॅग देत आहेत, तर त्याचा सर्वांनी स्वीकार करावा आणि त्याचा वापर करावा. त्यांनी या बॅग आपल्या ब्राह्मण महासंघाच्या इथं आणून कार्यक्रमात दिल्याबद्दल ब्राह्मण महासंघाच्या वतीने त्यांच्याही आपण आभार मानत आहोत. आता